चला व्हिडिओला थेट सुरुवात करूया. हा फायनल चेकलिस्ट व्हिडिओ आहे राज्यसेवा परीक्षेसाठी. राज्यसेवा परीक्षेला आता फक्त 3 दिवस बाकी आहे. आय होप तुमचा अभ्यास झाला असेल. हा एक समरी व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट हा एक रिव्हिजन व्हिडिओ सुद्धा आहे फायनल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओच्या थ्रू जेवढेही टॉपिक सांगण्यात आले ते जर तुम्ही व्यवस्थित मार्क केले आणि व्यवस्थित एकदा रिव्हिजन मारली तर तुमचे 30+ मार्क तुम्हाला मिळू शकतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि हा मॅक्झिमम शेअर करा. सर्वात पहिले जनरल पॉईंट डिस्कस करूया. जर तुम्ही पॉलिटी अभ्यासत असाल आताही वेळ आहे. बेसिक करून घ्या. आर्टिकल्स, अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, गव्हर्नर, प्रेसिडेंट आणि पार्लमेंट. मॅक्झिमम प्रश्न इथून येतील. इतिहास करत असाल तर बेसिक टाईमलाईन म्हणजे कोणती घटना केव्हा झाली, कोणत्या ऑर्गनायझेशन केव्हा एस्टॅब्लिश झाला 1857 पासून 1947चा, आणि महाराष्ट्र स्पेशल जे समाज सुधारक आहे ते करून घ्या. जॉग्राफीचा संदर्भ घेतला तर फिजिकल जॉग्राफीवर जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, ते करून घ्या. आणि सध्या जनगणना 2027चा संदर्भ आहे त्यामुळे त्याचा इतिहास एकदा अभ्यासून घ्या. इकॉनॉमीचा जर विचार केला तर बेसिक कन्सेप्ट GDP, GNP, त्याचप्रमाणे NNP, RBIच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या, पॉवर्टी, इन्फ्लेशन आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज. इन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असाल तर फक्त PYQ बघा. आणि काही जर बेसल नॉर्म्स असेल किंवा ओझोन लेअर जर असेल त्याबद्दल विकिपीडियावर सर्च करून घ्या, तेवढं इनफ आहे. आणि करंट अफेअर करत असाल तर नवीन जर रीडिंग करायचा तुम्हाला काम पडलं तर करा, कारण 2-3 मिनिटाचा आहे तो कन्सेप्ट. काही जास्त वेळ लक्षात ठेवा नाही लागत. डायरेक्ट सुरुवात करूया. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही करायचं असेल तर सर्वात पहिले ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 करून घ्या. मानवी विकास निर्देशांक करा. दुसरा SDG 2023-24चा इंडेक्स, नॅशनल MPI, इन्फ्लेशन, सध्या महागाई वाढत आहे त्यामध्ये कॉस्ट पुश आणि डिमांड पूल, मागणीचा संदर्भ किंवा पुरवठ्याचा संदर्भ इन्फ्लेशनच्या संदर्भात. महाराष्ट्राचं जे बजेट त्यांनी 2026चा जाहीर केला त्या संदर्भात ज्या स्कीम आल्या आहे शेतकऱ्यांसाठी ते इम्पॉर्टंट आहे. इंडिया जो बजेट आहे त्याचं इनिशियल 2-3 पेज ते बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे. फॉरेक्स रिझर्व सध्या खूप यावर चर्चा होत आहे, त्यावर येऊ शकतात की यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि किती टक्के त्याला वेटेज आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट, मॅक्झिमम आपण इम्पोर्ट कोणत्या कंट्रीकडून करतो आणि एक्सपोर्ट कोणते आयटम्स करतो हे करून घ्या. 16व्या फायनान्शियल कमिशनबद्दल माहिती बघून घ्या. आणि पॉवर्टी डिटेलमध्ये अभ्यासा, खास करून पॉवर्टी लाईन इंडिया संदर्भातली. दुसरा टॉपिक जिओग्राफी विषय. यामध्ये वोल्कॅनोचे टाईप अभ्यासून घ्या. वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीचे प्रकार, खासकर जो शिल्ड वोल्कॅनो आहे तो अभ्यासा, शंकूच्या आकाराचा, कारण सध्या हायली गुब्बी जो रिजन आहे तो वोल्कॅनोचा स्फोट झाला होता त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ओशनिक करंट, अल्निनोचा जो इव्हेंट आहे त्या संदर्भात, वॉर्म आणि कोल्ड ओशन करंटवर प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट वेस्टर्न घाट, सध्या माधव गाडगीलमुळे हे खूप चर्चेत आहे. फिजिकल आणि माधव गाडगील यांचा रिपोर्ट, कोणता कळस मोठा आहे किंवा कोणती टेकडी मोठी आहे वेस्टर्न घाटमध्ये, त्यानंतर कोणते बायोस्फिअर वेस्टर्न घाटमध्ये आहे ते करून घ्या. माउंटेन रेंजेस करून घ्या, खासकर अरवली, कोणता घडीचा पर्वत आहे किंवा ब्लॉक माउंटेन्स आहे, ह्या गोष्टी करून घ्या. मड वोल्कॅनो करून घ्या. सायक्लोन्स जे असतात म्हणजे चक्रीवादळ, यांना आपण नाव कसं देतो ते करून घ्या. सेन्सस 2027चा डाटा इम्पॉर्टंट आहे, बेसिक स्टडी करा आणि मागचा डाटा सुद्धा स्टडी करा. रिव्हर सिस्टीम, खासकर साऊथ इंडियाच्या रिव्हर सिस्टीम, वॉटर लिंकेजेस सध्या सुरू आहे वॉटर रिव्हर ड्रेनेज सिस्टीम मधलं, ते करून घ्या. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड करून घ्या. इन्व्हायरमेंटमध्ये सध्या रिसेंटली इंडियानं INDCs घोषित केले की किती प्रमाणात त्यांनी इन्व्हायरमेंटला त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं, हे तुम्ही करा. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, खासकर सनशी रिलेटेड जेवढ्या स्कीम आहे ते करा. रिसेंट COP झाली आहे, COP 30-31 कुठं झाली आहे, बालेम, ह्या गोष्टी करून घ्या. इम्पॉर्टंट थीम्स, 5 जूनची थीम कोणती आहे, ओझोनची थीम कोणती आहे ते इम्पॉर्टंट आहे. रिसेंटली रामसर साईट 99 पर्यंत आपल्या पोहोचल्या आहे. आधीच्या 4 करून घ्या, जोड्या लावामध्ये येऊ शकता. युनेस्को वर्ल्ड हेरिटेजची साईटची लिस्ट बघून घ्या. डायरेक्ट थेट प्रश्न येऊ शकते की यामधलं कोणतं युनेस्को हेरिटेज साईट नाही आहे.
टायगर रिझर्व पुन्हा तोच पॅटर्न 4 करा. पोल्युशन एअर क्वालिटी इंडेक्स, कारण सध्या पोल्युशन खूप जास्त प्रमाणात होत आहे, त्याची मोजमाप कसं होते हे बघा. आणि इन्व्हायरमेंटच्या संदर्भात बेसल, नागोया, किगाली, मॉन्ट्रियल ह्या ज्या संधी झाल्या होत्या त्या संदर्भात बेसिक माहिती विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आणि ग्रीन हायड्रोजन मिशन सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे. पॉलिटीचा जर संदर्भ घेतला, खूप जनरल टॉपिक मात्र खूप इम्पॉर्टंट. गव्हर्नर आणि गव्हर्नर करत असतानाही बिल संदर्भात त्यांचे काय अधिकार आहे ते. प्रेसिडेंट करत असताना आर्टिकल 143 आवर्जून करा. सल्ले कोणत्या गोष्टी सुप्रीम कोर्टला कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून सल्ले घेऊ शकतात आणि तो बंधनकारक असतात की नाही ह्या गोष्टी. कोर्टचा संदर्भ जर झाला तर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे जजचे अपॉइंटमेंट होते त्याचे रूल सध्या चेंज झाले आहे, ते येऊ शकते. वुमेन्स कमिशन सांगायची गरज नाही आहे. इंडिया आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ते करून घ्या. 130वा अमेंडमेंट बिल इम्पॉर्टंट आहे. पेसा ऍक्ट, सध्या पेसा महोत्सव झाला होता विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथे, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि सोबतच 6 शेड्यूल एरिया हे 2 करून घ्या, 5वी आणि 6वी. लडाख सध्या रिसेंटली डिस्ट्रिक्ट बनले आहे 5, ते लक्षात घ्या. चीफ इलेक्शन कमिशनर त्यांचे अपॉइंटमेंट रिलेटेड रूल्स चेंज झाले आहे. UPSC 100 वर्ष पूर्ण झाले आहे. आणि अँटी डिफेक्शन लॉ अमेंडमेंट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आणि त्या संदर्भातल्या सुधारणा. हिस्ट्रीचा जर विषय घेतला थोडा ट्रिकी आहे, मात्र तुम्ही समजून घ्या. इंग्लिशमध्ये जरी हे असलं मी एक्सप्लेन करतो. जर इतिहास सध्याच्या कंडिशनला तुम्हाला अभ्यासायचा असाल, मौर्य काळ आणि गुप्त काळ यामधले कोणकोणते राजे जे होते त्यांच्याबद्दल माहिती बघून घ्या. आणि त्यांच्या काळात कोणते कवी होते आणि कोणतं ग्रंथ लिहिला गेला तो बेसिकमध्ये बघून घ्या. सोबतच जर फॉरेन ट्रॅव्हलर असेल त्यांच्या बुक्स तुम्ही बघू शकता, डायरेक्ट येऊ शकतात. मुघल पेंटिंग्स वर प्रश्न येणार आहे किंवा येऊ शकते. किंग्स इन एन्शियंट इंडिया, फाउंडर जे होते, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे, असे थेट प्रश्न येऊ शकतात. दिल्ली सल्तनतचे पुन्हा आपल्याला बेसिक 2च गोष्टी करायच्या आहे मध्ययुगीन भारत आणि एन्शियंट हिस्ट्रीमध्ये. एक टाइमलाईन तयार करायची आहे, कोणता राजा केव्हा आला आणि कोणत्या घराण्याचा कोण संस्थापक आहे, फक्त एवढी बेसिक माहिती करायची आहे. आणि आजूबाजूचं ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भात करायचं असेल तर ठीक आहे, नाही तर त्यांच्या काळात कोण ट्रॅव्हलर्स आले ते येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर यावेळेस क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, कारण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये किल्ल्यांना आपल्याला स्थान मिळालं आहे. आणि मॉडर्न इंडिया अभ्यासत असताना असं सब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करण्यापेक्षा इम्पॉर्टंट इयर सांगून देतो, त्या संदर्भातल्या आजूबाजूच्या न्यूज करा. 1857 उठावाच्या संदर्भात बेसिक माहिती. 1885 काँग्रेसची जी स्थापना झाली त्या संदर्भात बेसिक माहिती. 1905 मध्ये जो आंदोलन झालं होतं सर्वात पहिले त्या संदर्भात तुम्ही बघू शकता की कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम कोणकोणते होते. 1920 साली जे NCM झालं होतं, नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ, त्या संदर्भात बघून घ्या. 1930चं सविनय कायदेभंग चळवळ, 1942चं क्विट इंडिया मुवमेंट आणि 1942 आणि 47च्या मधात खूप साऱ्या घटना घडल्या आहे, त्यांची फक्त टाइमलाईन. आता हे तुम्हाला मोठं जरी वाटत असेल की 3 दिवसात आम्ही कसं कव्हर करणार, मात्र थोडंसं गुगल सर्च करायचं, एखादी PDF भेटली तर ते बघून घ्यायची आणि वरवरच्या गोष्टी बघायच्या, खासकर पर्सनॅलिटी बेस. त्यानंतर जो एक्स्ट्रीमिस्ट पिरियड होता हा MPSCचा नेहमी फेवरेट राहिला आहे. एक्स्ट्रीमिस्ट पिरियड म्हणजे काय, की जे जहाल मतवादी होते त्यांच्या संदर्भातले काही प्रश्न येऊ शकतात. आणि महाराष्ट्र संदर्भात नेहमी फेवरेट टॉपिक आहे MPSCचा सोशल रिफॉर्मर, समाज सुधारक. करंट अफेअरमध्ये 10 दिले आहे यामध्ये पॉइंटर्स. या पॉइंटर्सच्या आजूबाजूलाच आपण टार्गेट करू 15 पैकी कमीत कमी 10 प्रश्न तरी आपल्याला आपण प्रिपेअर केलेल्या भागातले आले पाहिजे, म्हणजे आपला स्कोर व्यवस्थित स्थिरावतो. नोबेल पीस प्राइज, खासकर नोबेल पुरस्कार सर्व करा, मात्र पीस जो पुरस्कार आहे, शांततेचा पुरस्कार, तो करणं क्रमप्राप्त ठरते. आणि यासोबत इंदिरा गांधी पीस अवॉर्ड सुद्धा करून घ्या, हे 2 इम्पॉर्टंट आहे. चॅम्पियन ऑफ अर्थ अवॉर्ड करा 2025चा. आपल्या इथल्या ॲडमिनिस्ट्रेटर आहे सुप्रिया साहू, त्यांना मिळाला आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. रायमन मॅग्सेस बुकर पुरस्कार, माधव गाडगील पर्सनॅलिटीमध्ये येऊ शकतात. जयंत नारळीकर यांचे बुक्स येऊ शकतात. आणि स्पोर्टमध्ये जर तुम्ही थोडं डीप बघितलं तर स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियन सध्या भारत झाला आहे, चेन्नईमध्ये झालं होतं हे, या संदर्भात थोडं सर्च करून घ्या. आर्टेमिस 2 मिशन आणि एक्झियम 4
या दोनपैकी एक काहीतरी येऊ शकते आणि इस्रोचं 100व उडान कोणतं होतं ते बघून घ्या. आणि 10वा जो टॉपिक आहे करंट अफेअरमधला, AI संदर्भातल्या जर काही विशेष घडामोडी जर घडल्या असतील ते सर्च करू शकता तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून, ते बघून जा. आणि इंडियाची फर्स्ट AI युनिव्हर्सिटी सध्या कुठं स्थापन करण्यात आली आहे ते बघून घ्या, महाराष्ट्रात आहे. आणि बोनस पॉईंट हे सर्व झाल्यावर ही चेकलिस्ट आहे. फक्त तुम्ही चेकलिस्ट म्हणजे काय की ह्या पोर्शनला आपण टच करून चाललो का बा, हे नवीन रीड नाही करायचं आहे. जर केलेलं नसेल तर शॉर्टमध्ये करायचं आहे. याला म्हणतात चेकलिस्ट. हे प्रिलिमच्या अगोदर बनवली जाते. बोनस पॉईंटमध्ये तुम्ही करू शकता SDG MDG फेवरेट टॉपिक आहे. 17 कोणते आहे आणि तिकडचे 8 कोणते आहे. इन्फ्लेशन, आता महागाई वाढ होत आहे त्या संदर्भात एखादा सब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. AI रिलेटेड जनरल स्टेटमेंट येऊ शकतात, त्याचा आन्सर पुन्हा ते एलिमिनेशन टेक्निकचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर ती इथे युजफुल होऊ शकते. चौथा आहे नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व जोड्या लावामध्ये येऊ शकतात. स्पेशल योगा डे थीम 2025ची कोणती आहे त्या संदर्भात बघून घ्या. आणि जे ऑर्गनायझेशन असतात मोठ्या खासकर नाटो न्यूजमध्ये आहे, बिमस्टेक, ब्रिक्स आणि न्यू डेव्हलपमेंट बँक्स. हे जर करायचं नसेल तर एक जरूर करून घ्या, ओपेक. सध्या इराण इस्रायलचा जो वॉर सुरू आहे त्याचं लोकेशन वाईजही एखादा प्रश्न येऊ शकते किंवा ह्या ऑर्गनायझेशनवर एखादा प्रश्न येऊ शकते की याची स्थापना कोणकोणत्या देशाने केली, सध्या किती देश आहे आणि यांचा स्थापना वर्ष कोणता आहे. ओपेक लक्षात ठेवा. रिसेंटली UAE बाहेर पडला त्यामध्ये आणि कतार मेंबर नाही. ठीक आहे. IUCN लिस्ट इम्पॉर्टंट आहे, वाचू शकता. अल्निनो, आणि खासकर अल्निनो करत असताना मान्सून वर त्याचा काय परिणाम होणार ते बघून घ्या. अल्निनो करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, पॅसिफिक ओशनचा कोणता भाग, पूर्व की पश्चिम, गरम होतो की थंड होतो हे बघा. आणि अल्निनोवर प्रश्न आला तर एकच येऊ शकते, भारतावर काय परिणाम होणार. त्या संदर्भात 5-6 पॉईंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात घेऊन घ्या. नवीन अपॉइंटमेंट झाली आहे, डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते तो प्रश्न. आणि फर्स्ट इन इंडिया हा नेहमी फेवरेट राहिला आहे. हे झाले व्हिडिओज, हे झाले टॉपिक्स. आणि हे इंग्लिशमध्ये काढण्याचं एकच उद्देश असा आहे, जेव्हा मी मराठीत जर हे ट्रान्सलेट केले असते तर PDF खूप मोठी दिसली असती आणि याला अर्थ उरला नसता, कारण आपल्याला अल्टिमेटली चेकलिस्ट बनवायची आहे. तर हा होता राज्यसेवेच्या अगोदरचा व्हिडिओ. यानंतर आपण डायरेक्ट ॲनालिसिसमध्ये भेटूया राज्यसेवेच्या क्वेश्चन पेपरचं. आणि तुम्हाला जर यामध्ये काही शंका असेल तर कमेंट करू शकता आणि आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू.